तुम्ही सुद्धा भेंडीची भाजी कधी अशी करता का? आज मी केली आहे, एकदम मस्त लागते बरं का। तर काय करायचं, भेंड्या घेताना जून घ्यायच्या, स्वच्छ धुवून त्याला पुसून घ्यायच्या। त्यानंतर काय करायचं, भेंडीला अशी चीर द्यायची, त्यातलं कणीस आणि बिया काढून घ्यायच्या। अजून एक दाखवते बघा, अशा पद्धतीनं काढून घ्यायच्या आणि यातलं जे कोवळ्या कोवळ्या भेंड्या असते ना, त्यातलं कणीस घ्यायचं, बिया घ्यायचं आणि त्याच्यावरचं कवर पण घ्यायचं। झाले बघा आपल्या भेंड्या चिरून। आता कढईमध्ये अर्धा पळी तेल घेतलंय, तेल गरम झालं की यामध्ये भेंड्या टाकायच्या, यात थोडंसं मीठ घालायचं आणि यातला आता चिकटपणा जाईपर्यंत भेंडी परतून घ्यायची। भेंडीतला सगळा चिकटपणा निघून गेला की तिला काढून घ्यायचं। त्यानंतर त्याच कढईत एक पळी तेल घातलं, मोहरी, जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला एक कांदा घातलाय। कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यात भरपूर ठेचलेला लसूण घालायचा, घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घातला, हळद आणि धने पावडर घातली, मसाले चांगले परतून घेतले। आता घालायची परतून घेतलेली भेंडी, त्यानंतर 5-6 चमचे शेंगदाण्याचा कूट। आता हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं, मस्तपैकी परतायचं। अशी सुक्की भाजी करून तुम्ही चपाती भाकरी सोबत सुद्धा सर्व करू शकता। आपण बनवतो याची पातळ भाजी, तर कडकडीत उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं। 5-7 मिनिटे आमटी चांगली शिजवून घ्यायची, कमी असेल तर यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं। आणि बघा भेंडीची भाजी आपली तयार झालीये। शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। तर नसेल कधी केली तर एकदा नक्की करून बघा, भारी लागते चवीला। भात भाकरी चपाती सोबत सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि ही रेसिपी जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा।